एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे रिद्वीचा रिझल्ट आणि आम्ही रिझल्ट आणण्यासाठी स्कूलमध्ये चाललेलो आहे. मी चालली आहे दिसला. काय आहे स्कूलला आज? दिसले रिझल्ट आहे तुझा? चांगली गेली एक्झाम? हां नक्की नक्की. चला बघूया काय. तर आम्ही आता आमच्या कॉलनीच्या बाहेर आलेलो आहे. हा मोठा हायवे दिसतोय. 2 हायवे क्रॉस केल्यानंतर पलीकडे जे आहे ते रिद्वीचं स्कूल आहे. तर आता आम्ही एक हायवे क्रॉस केला, एक हायवे बाकी आहे क्रॉस करायचा. हा हायवे क्रॉस करून पलीकडे सर्व्हिस रोड आहे आणि त्याच्या पलीकडे आहे रिद्वीचं स्कूल. आता आम्ही आलेलो आहे रिद्वीच्या स्कूलजवळ. तर चला मग बघूया काय आहे, कसा रिझल्ट लागला आहे ते. तर टीचरने आल्या आल्या फोटो काढलेला आहे, म्हणजे रिद्वीचा रँक आलेला आहे. मला तिथेच समजलं, खूपच खुशी झाली. नंतर टीचरने तिला मेडल दिलं. रिद्वीचा 3rd रँक आलेला आहे आणि खूपच बरं वाटलं. त्यांनी आजच मेडल्स डिस्ट्रीब्यूट केले, कारण की काही लोक स्कूल सोडून जातात म्हणून मुलांना आजच डिस्ट्रीब्यूट केलेत. आणि ह्या आहेत रीना मॅम, ज्या की रिद्वीच्या क्लास टीचर्स आहेत आणि रिद्वी त्यांची फेवरेट आहे. तर चला मग हा आहे, इथे होता रिझल्ट. इथे टीचर्स रिझल्ट डिस्ट्रीब्यूट करत होते. तर चला रिद्वीचा ग्रोथ बघूया आपण. ते पण टीचर पण काय मैम, रिद्वी का थोड़ा ग्रोथ बता दो, मतलब क्लास का. बहुत अच्छी है रिद्वी और राइटिंग भी बहुत अच्छे से सुंदर लिखती है, एक्टिव लड़की है हमारी क्लास. और उसका मराठी समझ में आता है. हाँ, मराठी मुझे समझ में आता है. और ये रिद्वी के प्रिंसिपल है स्कूल के. आणि ह्या ज्या आहेत ह्या रिद्वीच्या स्कूलच्या दीदी आहेत, त्याही रिद्वीची खूप छान प्रकारे काळजी घेतात. खूप प्रेमळ आहेत दोघी पण. तिला टिफिन वगैरे चारतात. आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी. रिद्वी खूपच खुश होती. तिला मेडलची नाही तर लॉलीपॉपची जास्त खुशी होती. लॉलीपॉप भेटलं म्हणून. तसं पण तिला काय कळणार मेडलचं महत्त्व. आता आपण आम्ही आलेलो आहे बघायची. चला चला चला, पप्पांना दाखवा. मेडल भेटलंय. बघ तिचं मेडल. कुठे मेडल दाखव पप्पांना. पप्पांना मेडल दाखव. Wow, little morning star school. Keep it up, keep it. रिझल्ट 98%. त्यानंतर संध्याकाळी आलो आम्ही गार्डनमध्ये काहीतरी कार्यक्रम होता, त्यामुळे बरीचशी गर्दी होती. मिस्टरांना नाईट असल्यामुळे आम्हाला काही कुठे बाहेर नाही जाता आलं, म्हणून आम्ही बोलत चला तिला ॲटलिस्ट गार्डनमध्ये तरी नेऊया. ती गार्डनमध्ये गेल्यावर तरी खुश होईल आणि तिला भरपूर आनंद होतो गार्डनमध्ये नेल्यावरती खेळायला, कारण की इथे मी तिला खाली सोडत नाही कोणाकडे खेळायला. मग गार्डनमध्ये थोडं तिला स्पेशियस वाटतं खेळण्यासाठी. आणि आता तर तिला सुट्टीच लागणार आहे, तर मग मी तर सुट्टीत तिला घेऊन जाणार आहे मुंबईला. तर अशी आम्ही मजा केली. आम्ही दोघं देखील तिच्यासोबत खेळलो बॉल. त्यानंतर रिद्वीला झोपायत बसायचं होतं. मग तिच्यासोबत बसणार कोणतं हे बोलले की मी बसतो. आणि मी ह्या दोघांना धक्का मारत होती मध्ये मध्ये आणि हे लोक मस्तपैकी आनंद घेत होते. त्यानंतर मी आणि रिद्वी बसलो झोपाळ्यामध्ये. तर मी व्हिडिओ काढला, बट मी उंच झोके घेत असल्यामुळे रिद्वी काय एवढी व्हिडिओमध्ये येत नव्हती. मग ती बोलली मम्मा तू उतर आणि माझा व्हिडिओ काढ. मग पुन्हा मी उतरली आणि मी तिच्या एकटीचा व्हिडिओ घेतला. त्यानंतर रिद्वी गेली घसरगुंडीवरती, जे की तिची फेवरेट आहे आणि तिला थोडी देखील भीती वाटत नाही का काय माहिती. नंतर आम्ही निघालो घरी जायला. नाही वाटेत आम्हाला दिसला डोसा, मसाला डोसा. रिद्वीचा इथला फेवरेट आहे. मग आम्ही बोललो आता जाता जाता घेऊन जाऊया, घरी जाऊन कधी जेवण बनवणार. मग त्यासाठी आम्ही इथे डोसा पार्सल घेत होतो. मग डोसा बनेपर्यंत आम्ही इथे थांबलेलो होतो आणि रिद्वीची चालू होती नौटंकी. तर दादांनी मस्तपैकी भाजी लावलेली आहे डोशाला आणि ह्या डोशाला सेम टू सेम मुंबईची टेस्ट आहे. बाकी इथे जास्त काही टेस्ट भेटत नाही, पण डोसा खूपच छान आहे. त्यानंतर डोसा घेऊन आम्ही निघालो घरासाठी. तर हा होता आजचा दिवस आमचा मिनी व्लॉगचा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा छोटासा व्लॉग, नक्कीच सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.